अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. जिद्द धडाडी संस्कृती अन संस्काराचा मार्ग खरा. यशोगाथा श्रोते हो तुमची कर्तृत्वाचा लावी तुरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. 90.4 मेगाहर्ट्झवरून श्रोते तुम्ही आहात युवराज सोबत. तुम्ही ऐकत आहात ग गणिताचा हा कार्यक्रम. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा ग गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा ग गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा ग गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा ग गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा ग गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. नेहमीच आपण ग गणिताच्या या कार्यक्रमामधून गणिताचे वेगवेगळे पैलू अभ्यासत असतो आणि गणित हे शास्त्र आपल्या जीवनाचं शास्त्र कसं झालेलं आहे याबाबत आपल्याला जाणीव आणि जागृती निर्माण झाली असेलच. आज दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना हेल्थ इज वेल्थ या नात्यानं आरोग्य हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आणि जो आरोग्य ही संपदा म्हणून सांभाळत असतो ती व्यक्ती कोणत्याही भौतिक संपदेपेक्षा खूप समाधानी असते, श्रीमंत असते. श्रोतेहो, आजचा हा विषय थोडासा आरोग्याकडे मी ढकलण्याचं कारण असं आहे की टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करणाऱ्या महिला ज्या आहेत आणि एकूणच समाजातील महिलांसाठी गणिताची भीती मोडावी आणि गणितामध्ये त्यांची अभिरुची वाढावी या उद्देशानं दैनंदिन जीवनामध्ये गणित कसं वापरलं जातं याविषयीचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपणापर्यंत पोहोचत आहोत. आजचा विषय थोडासा महिलांशी निगडीत असल्याकारणानं त्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असं मी म्हणेन. कारण महिला आरोग्य आणि गणित हा विषय जर आपण बघितला तर त्याचा सहसंबंध अतिशय चांगल्या पद्धतीनं जोडला गेलेला आहे. तर आज मी आपल्या बारामतीमध्ये असणाऱ्या प्रतिष्ठित स्त्री आरोग्य तज्ज्ञ यांच्याकडे आलेलो आहे, जेणेकरून महिलांचं आरोग्य आणि गणित थोडंसं विस्तृतपणे समजावून घ्यायचं आहे. तर आज हे आरोग्य तज्ज्ञ आहेत डॉक्टर राजेश कोकरे. तर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि आजचा विषय आपला आहे की स्त्री आरोग्य आणि गणित यांचा सहसंबंध कसा जोडता येईल आणि त्याचं नातं कसं आहे. तर पहिल्यांदा आपल्या या ग गणिताचा या कार्यक्रमामध्ये मी युवराज आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर राजेश कोकरे यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सर, आपलं स्वागत. धन्यवाद युवराज. मला असा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतं की आमचा ग गणिताचा कार्यक्रम तुम्ही रोज ऐकता असं मला आत्ताच कळालंय. या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया आणि आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटतोय? खूपच छान. आणि ज्या पद्धतीने तू कार्यक्रम कंडक्ट करतोस आणि त्या पद्धतीने त्या विषयामध्ये आवड निर्माण व्हावी, गणिताविषयी जी मनामध्ये भीती असते
ती भीती दूर करण्यामध्ये निश्चित तू यशस्वी झाला आहे असं एवढं मी निश्चित म्हणू शकतो. आणि माझ्या मताचे सर्व श्रोतेवर्ग असतीलच यात मला खात्री आहे. आजचा जो आपला कार्यक्रम आहे की स्त्रियांचं आरोग्य आणि त्याच्यामधील गणित यांचा सहसंबंध आपल्याला कसं जोडता येईल याची संकल्पना आपल्याला कशी वाटली याबद्दल पहिल्यांदा? खूपच छान. सर्वात महत्वाचं म्हणजे गणित हा विषय आरोग्य नव्हे तर प्रत्येक दैनंदिन गोष्टीमध्ये त्याचं नातं आपल्याशी जुळलेलं आहे. आणि नकळत आपण ज्यावेळेस बाजारामध्ये जातो अगदी काही खरेदी करण्यापासून ते बाळासाठी काही नवीन जर काही विकत घेणार असाल अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहाराविषयी घेण्यासाठी असेल तर त्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला त्या गणितामध्ये किती आपण जोडलं गेलेलो आहोत याचं निश्चित तुम्हाला प्रचिती प्रत्येकाला येत आली असेल. आणि गणिताशी नातं आपलं मला तर वाटतंय की जन्म झाल्यानंतरपासून बाळाचा जन्म येण्या अगोदरपासूनच आपण त्याची नाळ आपण जोडलं गेलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा गरोदर माता स्त्री आरोग्य तज्ज्ञाकडे जाते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तिचं वजन आणि उंची घेऊन आरोग्याची तपासणीची सुरुवात केली जाते. मला वाटते एखाद्या स्त्रीचं वजन सांगितलं की तुमचं वजन कमी आहे जास्त आहे 60 किलोग्रॅम 50 किलोग्रॅम तिथूनच मला वाटते गणिताशी निगडीत आपण जोडलं जातो असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे एकूण डॉक्टर साहेब तुम्ही सांगितल्या पद्धतीनं माणसाच्या जन्मापासूनच गणित येतं आणि मला वाटतंय की हा झाला तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन की त्याचं वजन किती आहे, त्या मातेची त्यावेळची प्रकृती कशी आहे, तिचं रक्त किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी वैज्ञानिक पद्धतीनं तुम्ही अभ्यासता आणि त्याचं मधलं गणित तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात येते. मला वाटतं की अगदी सर्वसामान्य व्यक्ती जरी असेल अतिशय ग्रामीण भागातील जरी असेल तर किती वाजून किती मिनिटांनी बाळाचा जन्म झाला आणि मग तो कोणत्या मुहूर्तावर झालाय त्याचं मग पुढे बाबा शुभ सकुळ आहे का त्याची कुंडली नेमकी कशा प्रकारची आहे यामध्ये सगळीकडे गणित आज सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा चेक करत असते. म्हणजे मला श्रोत्यांना पुन्हा हे सांगावंसं वाटतं की मला की दैनंदिन जीवनामध्ये जन्म आपला झाला ते सुद्धा एक गणितीय कॅल्क्युलेशन अगदी सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा मांडतात. म्हणजे आपल्या जन्मापासूनच गणित येतंय. परंतु विशेषतः जेव्हा जन्मलेलं बाळ हे ज्यावेळेला मुलगी आहे असं कळतं तर त्याच्याशी निगडीत जास्त गणित आहे असं मला वाटतं आणि विस्तृतपणे आज तुम्ही ते समजावून सांगितलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मागं या विषयावर नेहमीच बोलत आहोत आणि मुलगी जन्माला आली रे आणि मुलीचं जन्माचं स्वागत करा. मला वाटतं आता तो संदेश आपण सर्वांना समाजामध्ये पोहोचवण्यात यशस्वी 100% नसेल झालं तरी तो निश्चित ती संकल्पना आणि तो विचार समाजामध्ये पोहोचतो आहे आणि स्त्री जन्माचं स्वागत हे निश्चितच होताना आपल्याला सर्वकडे दिसतंय. आणि ज्यावेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस त्या संख्यागणित किंवा गणिताशी निगडीत काय काय गोष्टी बघणं गरजेचं आहे हे आपण आता आज या टॉपिकमध्ये बघूया आणि आजच्या संवादामध्ये आपण त्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की येणारं जे बाळ आहे ती मुलगी जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते बाळाचं वजन किती आहे इथून हा प्रवास तिच्या आरोग्याचा सुरू होतो. आणि ते बाळाचं वजन जे जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन योग्य प्रमाणात आहे का इथून त्याच्या आरोग्याची एक साधारण रूपरेषा किंवा एक प्रवास कसा असेल याच्याकडे आपण लक्ष दिलं जातं. महत्वाचं म्हणजे ते बाळाचं जर वजन योग्य जर वजन असेल किती किलोग्रॅममध्ये जर आपण आपल्या भारतीय याच्या ज्या नोंदणी केल्या जातात त्या किलोग्रॅममध्ये केल्या जातात आणि ब्रिटिश अमेरिकन्समध्ये ते पाऊंडमध्ये केल्या जातात. किती पाऊंडाचं बाळ जन्माला आपण पण म्हणतो आता त्याप्रमाणे किती किलो वजनाचं बाळ जन्माला आलंय. आणि जर ते बाळ सुदृढ असेल तर ते मातेच्या वजनावर मातेच्या आजारावर आणि कितवं बाळणपण आहे या सर्व गोष्टींच्या किंवा त्या गोष्टीशी आहेत ते आपण विस्तृत पुढच्या एखाद्या सविस्तर बघणार आहोतच. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जन्मलेल्या येण्याच्या बाळाच्या वजनापासून अंगगणितशी आपण जोडलं जातो. बाळाचं वजन किती आहे त्यावर बाळाची सुदृढता अवलंबून राहते. सर्वात महत्वाचं मुलगा असो किंवा मुलगी असो ज्यावेळेस बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे जे बाळ वाढ ज्यावेळेस बाळाची व्हायला लागते आणि त्याबरोबरच जे नॉर्मल किंवा जे नॉर्मली बाळाच्या वाढीमध्ये जो आलेख दिलेला असतो म्हणजे पहिल्या 2 महिने 3 महिने 4 महिने 9 महिने आणि त्या पद्धतीने त्याचं बाळाचं वजन आणि बाळाची उंची याचं सविस्तरपणे जर मूल्यमापन केलं तर त्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही आणि ते आलेलं बाळ व्यवस्थित सुदृढ आहे का याच्या पद्धतीने आपल्याला ती जाणून घ्यायला होतं. येणारी मुलगी जन्माला आल्यानंतर हळूहळू मुलगी वाढायला लागते आणि त्याच्या मानसिक आणि शारीरिक वाढ
मुलींमध्ये व्हायला लागते. आणि सर्वात पहिल्यांदा स्त्री आरोग्याच्या रिलेटेड आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल प्युबर्टी स्टेज म्हणजे आहे. त्या प्युबर्टीच्या स्टेजमध्ये अचानक आपण म्हणतो ना काही झपाट्याने वाढायला लागले आणि जी वाढ असते ती ग्रोथ स्पर्ट त्याला आम्ही म्हणतो, किंवा ज्यामध्ये झपाट्याने वाढ व्हायला लागते तो पिरियड असतो प्युबर्टी. आणि त्या प्युबर्टीच्या पिरियडमध्ये शरीरामध्ये मुलीच्या जी शारीरिक वाढ होते, मानसिक वाढ होते, त्याच्याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की येणारा मासिक पाळीची सुरुवात, या गोष्टी आईच्या मुलीकडे असणारे लक्ष आणि त्या दृष्टिकोनातून संख्यागणित जर त्याला म्हटलं आपण तर पाश्चिमात्य देशांमध्ये ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुएशन किंवा त्याला पाळीची सुरुवात, मासिक पाळीची सुरुवात ही लवकर वयामध्ये थोड्याशा लवकर होते. परंतु आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये एशियन देशामध्ये पाळीची सुरुवात थोडीशी उशिरा होते. 11 ते 13 वर्षापासूनच्या मुलींमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये सुरुवात होते आणि भारतीय स्त्रियांमध्ये किंवा भारतीय मुलींमध्ये 11 ते 13 वर्षापासून ते काही वर्षांच्या 14 वर्षापर्यंत मासिक पाळीची सुरुवात होते. हे आपण नॉर्मल त्याला पकडलं जातं. जर एखाद्या मुलीला वयाच्या 16व्या वर्षापर्यंत जर तिला मासिक पाळी सुरुवात नसेल झाली तर त्याचं मुलीची आईने किंवा त्याच्या घरच्यांनी काळजी करून तिला स्त्री आरोग्य तज्ज्ञाकडे दाखवून त्याची तपासणी करणं तितकंच मोलाचं ठरतं आणि त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी टाळता येतात. आपण ज्यावेळेस म्हणतो की संख्यागणिताचं जर त्यावेळेस प्रमाण आपण जर केलं तर बऱ्याच वेळा की हे प्रमाण कदाचित प्रत्येक मुलीमध्ये तेच असेल किंवा त्याच वर्षाला पाळी यावी हे जसं महत्वाचं असतं तसं त्या पाळीमधली अनियमितता असेल तरी घाबरून जायचं कारण नाही. परंतु साधारण जन्म झाल्यापासून ते वयाच्या मी आता सांगितल्याप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे त्या वर्षापर्यंत जर 16व्या 17व्या वर्षापर्यंत तिला अजून पाळी आलेली नसेल तर मात्र निश्चितच त्याची काळजी करण्याचा भाग असतो. त्यामुळे त्या गोष्टीत तज्ज्ञ डॉक्टरकडे दाखवून त्या तपासणी करणं तितक्याच मोलाचं. आपण जसं म्हणालो गणिताच्या आधारावरच हे निकष ठरवले जातात किंवा गणिताच्या आधारावर अनुमान केलं जातं. त्या पद्धतीनं आज आपण बघितलं तर स्त्री आरोग्य तज्ज्ञांच्याकडून आपण हे जाणून घेत आहोत की गणिताचा आधार घेऊन त्यांच्यामध्ये आपल्या प्रकृतीमध्ये कोणते बदल व्हायला लागलेले आहेत आणि ते बदल योग्य आहेत का अयोग्य आहेत याबाबतचं सुद्धा अनुमान गणिताच्या आधारानंच केलं जातं. ज्यावेळेस हा जो प्युबर्टीचा पिरियड आहे किंवा कुमारी अवस्था आहे की त्याच्यामध्ये शारीरिक नकळत काही चिडचिड होणं किंवा त्यामध्ये दुर्लक्षित आपल्याकडे आई वडील आपल्याकडे दुर्लक्ष करतात, आपल्याकडे समजून घेत नाही ही भावना मुलांमध्ये येते किंवा आजकाल जे काही माध्यमांमुळे चुकीची माहिती त्यांना मिळते आणि त्यामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या आरोग्याकडे त्याच्यावरती विपरीत परिणाम होतात. आणि बऱ्याच वेळा त्यामुळं योग्य मार्गदर्शक त्याला जर योग्य आपले टीचर असतील, आपली मोठी बहीण असेल, आई असेल किंवा आपले जवळचा त्यांचा डॉक्टर असेल, त्या डॉक्टरांकडून जर शास्त्रीय माहिती त्यांना जर त्याविषयी आपण देऊ शकलो तर निश्चितच त्याचा फरक होतो. 7-8 वर्षापासून या महिला आरोग्य आणि युवा आरोग्याविषयी व्याख्यानं देतोय आणि त्यामुळे मला एक जाणवलं किंवा मला एक त्या मुलींमधून त्यांच्या काय जे काही फीडबॅक येतात त्याच्यामधून जाणवलं की ह्या गोष्टी बऱ्याचशा त्यांना शास्त्रीय पद्धतीने जर सांगितल्या तर निश्चितच त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा निश्चित फायदा होणार आहे. डॉक्टर साहेब, गणित हे एक सुद्धा शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या आधारानं आपण या गोष्टी इव्हन आपल्या कौटुंबिक संस्काराचा सुद्धा तो एक भाग आहे आणि हा संस्कार सुद्धा आपण या गोष्टींच्या माध्यमातून किंवा गणिताच्या आधारानं कोणत्या वेळी कोणता संस्कार आपल्या पाल्याला दिला पाहिजे याचं निश्चितपणे आपण एक अनुमान करू शकतो. पुढे जाऊन मला हे विचारायचं आहे की आज भारत सरकार असेल, जनजागृतीचा जो भाग आहे की एक सामाजिक विकृती बालविवाहाची होती आपल्या समाजामध्ये ती कुठेतरी मोडीत काढायच्या उद्देशानं विवाहाचं योग्य वय करण्याचं सुद्धा एक कायदा या भारताला करावा लागतो आणि तोही गणितावर आधारित आहे. तर त्या विवाहाचं वय नेमकं योग्य कोणतं आपल्या शास्त्रीय भाषेनुसार आणि त्याचं गणितीय विश्लेषण आपल्याला कसं करता येईल? निश्चित मी आता युवराज सर म्हणाल्याप्रमाणे की या गोष्टी सगळ्या संख्यागणित आणि आरोग्याशी निगडीत आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण एखादी जी मुलगी आहे किंवा पूर्वी जे बालविवाह होत होते आणि किंवा टीनेज मॅरेजेस होत होते किंवा वयाच्या 16व्या वर्षाच्या अगोदर 18व्या वर्षाच्या अगोदर त्यांची लग्न केल्यामुळे व त्यांना लगेच माता झाल्यामुळे त्यांचे मुळातच त्यांचे आरोग्य रक्ताचं प्रमाण कमी, हिमोग्लोबिन कमी, ती मुलगी बाळ होण्यासाठी सक्षमच नसेल आणि त्या लगेच त्या जर ती गरोदर राहणार असेल, तिला मुलं होणार असतील, ते होणारं बाळ सुद्धा निश्चितच सुदृढ न होता कुपोषित बाळं जन्माला होतात आणि बऱ्याचशा ज्या गरोदर स्त्रीच्या निगडीत जे काही ज्या कॉम्प्लिकेशन्स आहेत, जे काही अडचणी आम्ही बघतो
उदाहरण आता रक्तदाब वाढणे, झटके येणे, ह्या कमी वयामध्ये ज्या मुलींचं लग्न होतं, ज्या मुली गरोदर होतात त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळलंय. हा जो आहे तो कॉक्रेन बेस्ड डाटा किंवा ज्याला एक एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन ज्याला म्हणतो आपण, की असं कोणी काही म्हणतोय म्हणून त्याचा विश्वास न ठेवता त्याचा रिसर्च केला गेलेला आहे आणि हे सांगितलं गेलेलं आहे की ज्या कमीत कमी वयाच्या 18व्या वर्षापर्यंत जर ती मुलगी बाळाला जन्म देण्यासाठी परिपक्व तयार झालेली नसते, त्यामुळं वयाचं जे ऑफकोर्स हे त्यासाठी हा कायदा करावा सरकारला लागला आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत आणि मुलाचं वय 21 वर्षापर्यंत हे कमीत कमी ठेवून त्याच्यापुढे लग्न करावे, म्हणजे जी होणारी जी माता आहे किंवा जी होणारी ती स्त्री आहे ती जन्म देण्यासाठी सक्षम, शी इज मेंटली फिजिकली फिट टू डिलिव्हर अ चाइल्ड, असं म्हटलं तर काही वावं ठरणार नाही. म्हणजे आपल्या विवाहाचं गणित सुद्धा एक पक्क असलं पाहिजे आणि ते मुलगीसाठी 18 वर्ष आणि मुलासाठी 21 वर्ष अशा पद्धतीचा कायदा पास झालेला आहे आणि तो आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचा हे आपण तज्ज्ञाकडून ऐकलेलं आहे. तदनंतर येतो तो प्रेग्नन्सी पिरियड आणि त्यामध्ये नेमकं गणितीय परिमाणामध्ये कोणकोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, तर त्या संदर्भात आता पुन्हा तिथं गणित आलं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा गणित कशा अर्थाने की सगळ्यात जे पहिल्यांदा स्त्रीची मासिक पाळी चुकल्यानंतर लक्षात पहिल्या अरे मागच्या महिन्यात आली होती, या 30 तारखेला आली की नाही, म्हणजे 1 महिना उलटून काही दिवस वरती झाले आहेत का, याची ही जाणीव झाली म्हणजेच तिला गरोदर असण्याची चाहूल लागली किंवा काही तक्रारी व्हायला लागल्या, उलटी व्हायला लागली, मळमळ व्हायला लागले की तिथूनच गणित सुरुवात होतं असं मला म्हणायला हरकत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा की कितवा महिना लागलाय किंवा म्हणजे महिने मोजणं ते पण तिथं संख्या आली, पुन्हा संख्या गणित आलं आणि ते झाल्यानंतर जी चुकलेली पाळी आहे त्यानंतर किती वरती दिवस झाले हे पुन्हा मोजायला पुन्हा दिवस आले, पुन्हा संख्या आली, म्हणजे या इथून तो गरोदर असण्याचा किंवा गरोदर झाल्यानंतरचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा तिथं गणित आलं. ते झाल्यानंतर स्त्री ही अभिनंदन, ती आता गरोदर आहे हे निदान झाल्यानंतर कुटुंबामध्ये आनंद होतो, त्यामुळे नंतरची चाहूल लागते की उत्सुकता लागते की ते होणारं बाळ 1 आहे की 2 आहेत, म्हणजे पुन्हा तिथं गणित आलं. त्याचं निदान होतं सोनोग्राफी करून. त्यासाठी सोनोग्राफीची ज्या पहिल्या 1.5 महिन्यानंतर किंवा 6 आठवड्या ते 7 आठवड्यामध्ये पुन्हा आले गणित. 7 आठवड्यामध्ये त्याचं निदान व्हायला हरकत नाही असं म्हटलं तर चालेल आणि त्यावेळेस पुन्हा कळतं की होणारे अपत्य 1 आहे, 2 आहे, जुळे आहे की तिळे आहेत, म्हणजे पुन्हा आले, संख्या आली आणि पुन्हा गणित आलं. म्हणजेच आपण किती गणिताशी निगडीत आहोत किंवा जोडलं गेलं आहे हे आपल्याला कळतं. त्यानंतर पुन्हा गणित आहे की होणारं हे अपत्य 9 महिने आणि 7 दिवस, साधारण 270 डेज आपण ज्यावेळेस मोजले जातात त्यावेळेस त्याला फॉर्म्युला जो आहे आम्ही वापरतो, त्याला 9 महिने आणि 7 दिवस प्रेग्नन्सीसाठी होणाऱ्या, म्हणजे ते शेवटच्या महिन्यातील शेवटच्या पाळीपासूनचे पुढे 9 महिने मोजा आणि त्याच्यामध्ये 7 दिवस ऍड करा, त्यावेळेस तुम्हाला त्यांची साधारणतः डिलिव्हरीची होणारी तारीख, त्याला आम्ही म्हणतो एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी, हे कळतं. हे सुद्धा गणिताचं अनुमान, गणितावरूनच अनुमान केलं जातं आणि हे करत असताना महिने मोजताना बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा आपल्या ज्या शिकलेल्या नाही ज्या महिला त्यांच्यामध्ये अमावस्या पौर्णिमा महिना, मराठी महिना भाद्रपद अमावस्या पुनवेला अशा पद्धतीने गणित असतं, त्याच्यावरून आपल्याला साधारण आपण काढता येतं. परंतु जर तुम्हाला जर संख्या गणिताची ओळख झाली तर तुम्ही जर त्यावेळेस तुम्ही कॅलेंडरमध्ये 15 तारीख असेल समजा, तर ती जर मार्क करून ठेवली किंवा तिचं नोंदणी करून ठेवली तर निश्चितच बाळाची वाढ कशी होतीये, बाळाचा वजनाचा आलेख, आईच्या वजनाचा आलेख हा बरोबर चाललाय की नाही, महिना बरोबर चाललाय की नाही, याचं आपल्याला त्यावरून निदान करू शकतो. गरोदर मातेची काळजी या विषयावर आपण विस्तृतपणे आपण नंतर चर्चा करणार आहोतच. त्यातलं संख्यागणित जास्त प्रमाणात आपण नंतर पाहूच, पण त्यातले त्यात जाता जाता मला सांगायचंय की 3 आकडा 1, 2, 3 1, 2, 3 म्हणजेच एका स्त्रीची गरोदर असताना कमीत कमी 3 वेळा तरी सोनोग्राफी केली गेली पाहिजे. नंबर 1, पहिल्या 3 महिन्यामध्ये किती बाळ आहेत, निदान बाळ व्यवस्थित आहे की नाही, बाळाचे ठोके व्यवस्थित आहे हे जाणून घेण्यासाठी. दुसरी सोनोग्राफी 20 आठवड्याच्या दरम्यान, त्या सोनोग्राफीमध्ये बाळामध्ये काही 18 ते 20च्या दरम्यान केली तर त्यामध्ये बाळामध्ये काही व्यंग आहेत का, बाळाभोवतालचं पाणी व्यवस्थित आहे का, या सर्व गोष्टी, त्यामुळे होणारा रक्तपुरवठा बाळाला आईकडून होणारा हे व्यवस्थित चाललं आहे की नाही हे कळू शकतं. आणि तिसरी सोनोग्राफी 32 आठवड्याच्या दरम्यान ते 36 आठवड्याच्या दरम्यान केली तर निश्चित होणाऱ्या बाळाची जन्मतारीख काढू शकतो, बाळाचं वजन करू शकतं आणि बाळाभोवतालचं पाण्याचं प्रमाण किती आहे हे कळू शकतं.
गरोदर स्त्रीच्या ज्या रक्ताच्या आपण तपासण्या करून घेतो गरोदर असताना, त्याच्याशी पुन्हा संख्या गणित आलं, निगडीत आलं. रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असावं. नॉर्मली हिमोग्लोबिनचं प्रमाण आपण गरोदर स्त्रीला किंवा नॉर्मल स्त्रीला आपण म्हणतो ते 12 ते 14 हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल, एवढं असावं. पुरुषांमध्ये तेच प्रमाण पण 14 ते 16 आहे आपल्याला माहिती आहे. जर हिमोग्लोबिनचं प्रमाण 10 ग्रॅमपेक्षा खाली असेल किंवा 8 ग्रॅमपेक्षा खाली गेलं असेल तर त्याला आपण सिव्हिअर अॅनिमिया आणि रक्तामध्ये रक्तपांढरी आपण ज्याला म्हणतो त्याचं निदान होतं आणि त्याच्याशी संबंधित आहार कुठला आहे, कुठला घ्यायचा आहे याचं आपण मार्गदर्शन त्या रक्ताच्या एका प्रमाणावर आपल्याला कळू शकतं. रक्ताचं प्रमाण केल्यानंतर बाळाचं आईचं वजन व्यवस्थित वाढते का. एकूण गरोदर स्त्री असल्यापासून, गरोदर राहिल्यापासून ते डिलिव्हरी बाळ जन्माला येईपर्यंत 14 ते 15 किलोग्रॅम आईचं वजन वाढतं आणि ते वजन त्या पद्धतीने प्रमाणात वाढतं. काही जास्त जर प्रमाणात वजन वाढत असेल तर काही ब्लड प्रेशरचा आजार तर नाही ना, काही जास्त सूज काय येते, ह्या गोष्टीचं निदान आपल्याला करणं तितकंच महत्वाचं. म्हणजेच आपण त्याचं संख्यागणित जर त्याचं आपण जर व्यवस्थित एका कागदावर जर प्लॉटिंग केलं, व्यवस्थित जर ते मांडलं तर त्याचा आलेख जो येतो त्याच्यावरून आपल्याला आईची वजनची वाढ बरोबर बाळाच्या वजनाची वाढ याचा आपण आलेख आपल्याला कळतं आणि गरोदर मातेच्या पोटात असणाऱ्या बाळाचं वजन याचं पण प्रमाण जर आपल्याला समजलं, त्याच्यावरून होणारं बाळ, जन्माला येणारं बाळ सुदृढ आहे का हे त्यावरून निश्चितच आपल्याला कळतं. म्हणजे बाळ सुदृढ आहे की नाही किंवा येणारं अपत्य आपलं किती सक्षम असेल या सगळी शारीरिक आव्हानं पेलण्यासाठी, तर त्याचं सुद्धा प्रमाण या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजे गणितीय परिमाणामध्ये याचा एक आदर्श आहे किंवा त्यामध्ये काही सुधारणा करणं मेडिसिनच्या दृष्टीने गरजेचं आहे का, ह्या सगळ्या बाबी आपल्याला तिथं गणितीय आधारावरच या ठिकाणी लक्षात येते असं तज्ज्ञांकडून दिसतंय. मला एक शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब आपल्याला विचारायचा आहे की एक नॉर्मल स्त्री आरोग्य चांगलं असण्यासाठीची प्रमाण नेमकी कोणकोणती आहेत, त्यामधलं गणिताचं महत्व काय आहे. प्रमाण आपण ज्यावेळेस म्हटलं तर गरोदर असताना मी आता सांगितल्याप्रमाणे आईचं वजन ते त्याच्यावरून प्रमाणावरून आपल्याला कळतं की व्यवस्थित चाललंय. बाळाचं वजनाचं प्रमाण सोनोग्राफीवर कळतं, त्याच्यावरून आपल्याला कळतं व्यवस्थित चाललंय, सर्व व्यवस्थित आहे. आणि यानंतर एखाद्या कुठल्याही स्त्रीचं जर ज्यावेळेस आपण म्हणतो की आरोग्याची प्रमाण किंवा आता जो पिरियड आहे की प्युरपिरियल पिरियड म्हणजे किंवा डिलिव्हरी झाल्यानंतरचा जो काळ असतो त्यामध्ये आईचं पुन्हा वजन, रक्ताचं प्रमाण या सर्वाच्या गोष्टीचं प्रमाण आपल्याला बघणं गरजेचं असतं आणि त्यानुसार तिचा आलेख व्यवस्थित आहे की रक्त प्रमाण व्यवस्थित आहे का नाही, आरोग्य व्यवस्थित आहे का नाही, त्याच्यावर आपल्याला कळू शकतं. ज्यावेळेस जसं जसं वय वाढायला लागतं तसं ज्यावेळेस वयाच्या 30-35 वर्षा दरम्यान मुलं झाली, नंतर ऑपरेशन झालं आणि त्यानंतर मग काही जर तक्रारी व्हायला लागल्या असतील, वजन वाढायला लागलं किंवा आहाराविषयी आरोग्याविषयी काही तक्रारी असतील तर त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या आरोग्याचं एक प्रमाण ज्याला किंवा इंडेक्स म्हणतो त्याला म्हणतात बॉडी मास इंडेक्स, ते आपल्याला साधारण आईचं उंचीचं किलोग्रॅम म्हणजे मास ज्याला आपण म्हणतो किलोग्रॅममध्ये वजन, त्याला डिवाइड केलं आपण उंची म्हणजे उंचीचं मीटर स्क्वेअर म्हणजे त्याला आपण पुन्हा पण म्हणजे समजा एखाद्या स्त्रीचं वजन समजा 100 किलोग्रॅम वजन असेल आणि त्याची उंची किती सेंटीमीटर आहे, समजा 140 मीटर पकडले आपण सेंटीमीटरमध्ये 140 सेंटीमीटर तेवढं प्रमाण मीटर असेल तर त्याचा मीटरचा स्क्वेअर केला तर त्याच्यामधून जो बॉडी मास इंडेक्स येतो त्याच्यावरून आपल्याला त्या आरोग्याचं प्रमाण कळतं. जर इंडेक्स हा जर 29 ते 30च्या पुढे जर असेल तर त्यामुळे ओबेसिटी म्हणजे स्त्रियांमध्ये युजली सेंट्रली डिस्ट्रीब्युटेड फॅट म्हणजे पोटाचा घेर त्या ठिकाणी जास्त चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं, त्याला सेंट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ फॅट आणि त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतात. आणि पेरिफेरल म्हणजे आपण ज्या वजन प्रमाण जे वाढलेलं आहे, चरबीचं प्रमाण वाढलंय, त्याच्यामुळे आरोग्य धोक्याचा इंडेक्स आहे का हे जी ओबेस कॅटेगरीमध्ये जर असेल किंवा जाड स्त्री वजनाने तर ते जर तो इंडेक्स जर 29-30च्या पुढे गेला तर निश्चित तो धोक्याची घंटा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याहून पण आपल्याला ते प्रमाण खाली आणण्यासाठी वजन कमी केलं की निश्चितच त्याचा ग्राफ खाली येतो. म्हणजेच पुन्हा इथं आले गणित आलं नाही का. बरोबर आहे. म्हणजे बीएमआय चेक करण्यासाठी सुद्धा आपण गणिताचा वापर करता आणि गणिताच्या माध्यमातून ते प्रमाण 29-30च्या दरम्यान वगैरे आलं तर त्याच्या पुढे गेलं की ती धोक्याची घंटा आपल्या आरोग्यासाठी असू शकते असं सुद्धा अनुमान या ठिकाणी तज्ज्ञांच्या मार्फत
सिद्ध केलं जातं किंवा त्यावर आधारित पुन्हा त्यांचे आरोग्य सल्ले अवलंबून असतात. एकूणच आज डॉक्टर साहेब आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि त्यातून खूप वेगवेगळ्या पद्धतीची गणितं आज आमच्या महिला श्रोत्यांसमोर पुढे आलेली दिसत आहेत या ठिकाणी. अजून गणिताचं प्रमाण आणि स्त्री आरोग्य याबद्दल काय बोलतो? हे झालं आपण आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि गणिताशी आपण कसे निगडीत आहोत हे आपण पाहिलंच. आता काही जे वैद्यकीय सर्वे झालेले आहेत किंवा जे निष्कर्ष काढलेले आहे त्याचं एक असं प्रमाण आलेलं आहे की ज्यांचं आजकाल जे चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा आणि जे होणाऱ्या आजारांमध्ये मिळणारे अँटीबायोटिक्स यामुळे आयु मर्यादा ही एक वाढलेली. त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं. पुन्हा तिथं गणित आलं की आयु मर्यादा जे काही आपल्या जे लक्षात आलेलं आहे की आता पूर्वीची जे काही आजारांमुळे होणारं ॲव्हरेज पर्सन किती आपण जो जगू शकतो माणूस, तर त्याचं मृत्यू किंवा प्रमाण ते जे आहे तर आयु मर्यादा त्याचं प्रमाण पण निश्चित वाढलेलं आहे. आणि त्याला पुन्हा गणित आलंय म्हटलं तर जे आयु मर्यादा जॅपनीज लोकांमध्ये किंवा ब्रिटिश लोकांमध्ये पूर्वीचं आहे ते 80 आपण बघतो ना 80-200 पेपरमध्ये वाचतो, तसंच आपल्या भारतामध्ये सुद्धा आयु मर्यादा वाढलेली आहे आणि त्याचं प्रमाण साधारण मला वाटतं 66 ते 72 वयापर्यंत आयु मर्यादा ॲव्हरेजली वाढलेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी रिलेटेड पुन्हा आरोग्याचे प्रश्न पुन्हा संख्यागणित तिथं आला असं मला म्हणाल. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण आरोग्याची काळजी घेणं तितकंच किती मोलाचं आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. म्हणजे आयुर्मर्यादा वाढलेली आहे. म्हणजे एकूण आत्ताचा हा इंटरव्ह्यूचा विषय मला वाटतंय डॉक्टर साहेब आपल्याला इथं संपवावं लागेल की आपण जन्माला कोणत्या वर्षी आलो आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा पहिला प्रश्न जर कुणाला बातमी कळाली तर पहिला प्रश्न असतो की ती व्यक्ती किती वर्ष वयाची होती. म्हणजे त्याच्यावर त्या दुःखाची तीव्रता सुद्धा डिपेंड असते. म्हणजे अतिशय यंग एजमध्ये एक व्यक्ती गेली किंवा झालं वृद्धापकाळानं झालं तर अशा पद्धतीनं तर हे सुद्धा एक गणितीय प्रमाणावरच आपलं पूर्ण लाईफ सायकल डिपेंड आहे असं मला वाटतं. आपल्याला अजून एक जाता जाता मला पुन्हा एकदा गणित 4 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांसाठी, महिला आरोग्य असो त्यांच्या सर्वांसाठी. मुद्दा नंबर 1 गणित 1 मुद्दा शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा, फिजिकली ऍक्टिव्ह राहा, चाला रोज, थोडंसं व्यायाम करा. मानसिकदृष्ट्या सक्रिय राहा म्हणजे कोडी सोडवा, नवीन नवीन चॅलेंजेस किंवा नवीन नवीन गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा, छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन्स करा किंवा 2 गुणिले 4 किती 8, 4 गुणिले 5 किती 20, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यामुळे मेंदूमध्ये असणाऱ्या जे आपले जे काही ज्या घडामोडी मेंदूमध्ये घडत असतात त्याच्यामध्ये सक्रियता येते आणि आपला मेंदू सक्रिय राहतो. नंबर 3 इमोशनल रेझिलियन्स त्याला म्हणतो. 3 आहे की आपल्या भावनिक संख्यांक गुणांक वाढवा. आपल्या आवडत्या मैत्रिणीला, आपल्या आवडत्या मुलांना, आपल्या आवडत्या समाजातील व्यक्तींना त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्याशी निगडीत राहा, बोला. आणि 4 आहे सोशल रेझिलियन्स. चौथा म्हणजे सामाजिकदृष्ट्या तुम्ही सक्रिय राहा. समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडत असाल तर त्यामध्ये सहभाग व्हा. असं लक्षात आलं की जो माणूस एकटा राहतो त्यांचं आयुमर्यादा कमी असते आणि जो माणूस समाजप्रिय आपण म्हणतो आपण माणूस, त्या पद्धतीने जर तुम्ही समाजामधील चांगल्या सक्रिय राहिला उत्सवात तर ते एक आपलं उत्सव होईल हे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जीवन उत्सव करण्याच्या अनुषंगानं आपल्याला गणित खूप महत्वाचं आहे. डॉक्टर साहेब आपल्याबरोबर आज बातचीत करून आपण ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि त्यातून एक लक्षात येते की गणित म्हणजेच उत्सव आहे आणि या गणिताचा चांगला आधार घेऊन आपण शरीराचं किंवा आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकतो. आणि ही चांगली काळजी आपण जर घेतली तर जीवनोत्सव साजरा करायला आपण असोत, म्हणजे हेल्थली आपण सक्षम असू निश्चितच. तर आजचा हा विषय इथं या ठिकाणी थांबवूयात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं आणि गणिताचं महत्व आम्हाला दिलं त्याबद्दल पूर्ण श्रोत्यांच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमीने घेऊन मापन उभे आडवे कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा.
दोन्ही धाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते, मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा, सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा, सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology.